तुम्हाला सर्व सायन्स अँड सिम्पटम्स येत आहेत प्रेग्नन्सीचे, बट शेवटी तुम्हाला पिरियड्स यायला लागतात। असं कधी होतो का? खूपदा असं झालं आहे की मला सर्व सायन्स अँड सिम्पटम आहे, मला असं वाटतं आहे की मी कन्सीव्ह केलं आहे, बट शेवटी असं काहीतरी होतो, मला पिरियड्स चालू होतात आणि प्रेग्नन्सी राहत नाहीये। तर आज मी डॉक्टर दृष्टी बोलते, होमिओपॅथिक कन्सल्टंट। हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी कुठले 4 गोष्टी करायचे नाहीये। फर्स्ट, पिरियड्स यायच्या 3 ते 4 दिवस आधी तुम्हाला रिलेशनशिप ठेवायची नाहीये, इंटरकोर्स करायचं नाहीये। का? तर इंटरकोर्स करताना युट्रस हे कॉन्ट्रॅक्शन्स मध्ये जातं अँड त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलीज मुळे तुमची जी राहिलेली प्रेग्नन्सी आहे ती पण निघून येते बाहेर थ्रू पिरियड्स। सेकंड, पिरियड्स यायच्या 3 ते 4 दिवस आधी हेअर वॉश करायचा नाही। थर्ड, 3 ते 4 दिवस आधी कुठल्याही प्रकारचे पेल्विक एक्सरसाइज करायची नाही, कारण की पेल्विक एक्सरसाइज मुळे पण युट्रस हे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन मध्ये असतं। फोर्थ, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करा। मोस्टली 8 to 10 डेज नंतर युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतात, बट मोस्टली जर तुम्हाला असा काय त्रास होत असेल तर तुम्ही 2 दिवस वरती झाले असतील आणि पिरियड्स आले नसतील तर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करा। आणि प्रेग्नन्सी टेस्ट मध्ये जर तुमचे 2 स्लाइटली लाईट लाईन आले असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टर्सकडे जा आणि प्रेग्नन्सी सपोर्टिव्ह मेडिसिन्स घ्यायला चालू करा, सो दॅट ते तुमचे प्रेग्नन्सीला हेल्प करते। अजून मोर इन्फॉर्मेशनसाठी माझ्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा अँड तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट करू शकता, अपॉइंटमेंट बुक करू शकता।